मित्रांनो, कशा आहात सर्व? आय होप सगळे ठीक असाल. आज आपला ब्लॉगचा तिसरा दिवस आहे. बघू शकता डिवाइस ऑन केलेला आहे, गाडी वगैरे साफ करून झालेली आहे, मस्त फ्रेश मूडमध्ये रेडी आहोत. आज आहे सॅटर्डे, टाईम झालेला आहे 8:54. खूप लेट झालेला आहे, पण सॅटर्डे असल्यामुळे काम स्लो असेल की कसं असेल माहीत नाही. आपला आजचा दुसरा सॅटर्डे आहे. चेक करूया आज काम कसं आहे. काय ट्रिप लागलेली आहे नेरूळ नवी मुंबई. फेअर खूप कमी दाखवत आहे, पण आता फर्स्ट फेअर आहे हा, उचलायचाच असतो. ट्रिप कधी सोडायची नाही, त्याच्यामुळे ट्रिप उचललेली आहे. आणि बघूया आता आपण निघूया इथून. गांधीनगरचा पिकअप आहे, 2 किलोमीटरवरती पिकअप आहे, पण ठीक आहे. बघूया, यांना पिकअप करतो, ड्रॉप करून झाल्यावर तुम्हाला दाखवतो फेअर किती भेटला आहे. नेरूळची ट्रिप कंप्लीट झालेली आहे. फेअर दिलेला आहे 250 रुपीज. गो शिड्यांचं भाडं घेऊन आलेलं आहे, बऱ्यापैकी ठीक आहे. सुरुवात आहे मॉर्निंगला, फर्स्ट ट्रिप आले की कॅन्सल करायची इच्छा नाही होत, त्याच्यामुळे घेतलेली आहे आणि त्यांना सोडलेलं आहे. आता इथून जस्ट यांना सोडायच्या आधी एक ट्रिप लागली होती कल्याणची, ती पण ॲक्सेप्ट केलेली आहे. प्रीमियममध्ये होती, त्याच्यामुळे ती फटकन घेतलेली आहे मी. आणि आता जातो त्यांच्या लोकेशनवर. 1 मिनिटाचं लोकेशन दाखवते, त्यांना पिकअप करतो आणि त्यांना कल्याणला ड्रॉप केल्यानंतर तुम्हाला दाखवतो किती फेअर दिला आहे, किती किलोमीटर आहेत. कल्याणला ड्रॉप केलेलं आहे, फेअर भेटलेलं आहे 550, 30 किलोमीटरला. तर ठीक आहेत की नाही मी अजून कॅल्क्युलेट केलेलं नाही आहे. बघू, कॅल्क्युलेट करेन. 550, 30 किलोमीटरला परवडतात का. आणि ड्रॉप केलं आहे, बट कस्टमर एवढे घाणाडे होते. या लोकांना किती पण प्रीमियम गाडी द्या, कशी पण द्या, ती गाडीमध्ये कस्टमर एक लेडीचं केस विचारत होती. आता तुम्ही घरातून निघता तर मग घरामध्ये केस केली नव्हती का. आता त्यांना मी बोलू पण नाही शकलो की जाऊन दे, चला काय बोलणार अशा लोकांना. कस्टमर थोडे स्टँडर्ड वाटत होते मला, बट नाही, तो फक्त जेंट्स होता, तो एक थोडा व्यवस्थित वाटला. बाकी तो लहान पोरगा, आता न्यू अपडेटमध्ये AC खाली दिलेली आहे, आता त्याच्यासोबत तो खेळत बसला AC सोबत. ही काय खेळायची गोष्ट आहे. पण त्याला मी ते स्ट्रिक्टली सांगितलं की बाबा AC सोबत वगैरे खेळू नको, नवीन गाडी आहे, खराब झाली तर तुम्हाला भरून द्यावं लागेल. त्याच्यानंतर त्याच्या घरातले बोलत की अरे बाबू मस्ती नको करूस, हात नको लावूस. एवढ्या वेळ तुम्ही बघत बसता त्याकडे, तो कोणते आपण दुसऱ्यांच्या गाडीत बसतो तर आपण कसा बिहेवियर केला पाहिजे त्यांच्या गाडीमध्ये. आणि जर तुम्हाला सिडॅन बुक करून प्रीमियम गाडी येते तर तुम्हाला खूपच केअरफुली बसलं पाहिजे, किंवा एकदम केअर केली पाहिजे की नाही आपल्याला सुंदर गाडी भेटली आहे, चला मस्त बसूया आणि ट्रिप एन्जॉय करूया. असं नाही आहे आपण बसणार. त्या लहान 1 वर्षाचा मुलगा होता, त्याने गाडीत पॉटी केली, मग त्यांची आईने साफ केली. अरे बापरे, म्हणजे कसं ना, असं वाटतं की यार काय कशाला ट्रिप अशा घेतोय मी. प्रीमियम गाडी घेतली तर प्रीमियमची ट्रिप घेतली पाहिजे असं मला वाटतं. पण आता कल्याणमध्ये आपण आहोत, इथून पहिलं बाहेर पडूया. या साईडला तर आपल्याला राहायचंच नाही आहे. बघू, हे ऑन ठेवलेलंच आहे, डिवाइस ऑनच आहे आपला. आता इथून लवकरात लवकर कुठली पण लागू दे, मुंबईला जाऊ दे, नवी मुंबईची लागू दे, कोणतीही भाडी लागू दे, बट लागू दे. कारण की आता सॅटर्डे आहे, काय माहिती आज काम कसं आहे. तिथून त्यांना ड्रॉप करून अर्धा ते पाऊण तास वेट केल्यानंतर ही ट्रिप पडलेली नाही आहे. बघू शकता डिवाइस ऑन आहे. कंटाळलेलो आहे, असं वाटतं कल्याणला उगाच आलो. नवी मुंबईवरून मस्त मुंबई साईडला गेलो असतो तर परवडलं असतं. काही प्रॉब्लेम नाही, वेट करूया, थोडंसं पुढे जाऊया डोंबिवली साईडला, त्या साईडून ट्रिप भेटली तर भेटली. डिवाइस ऑनच ठेवलेलं आहे आणि गो होम टाकलेलं आहे, म्हणजे मुंबई साईडचं ट्रिपला बहुतेक पडेलच. कल्याणला पूर्ण 1 तास वेट केल्याच्या नंतर ठाण्याचा ट्रिप लागलेली आहे आणि ठाण्याला आता ड्रॉप केलेलं आहे मी. 550 रुपये भेटलेले आहेत, बऱ्यापैकी ठीकठाकच आहेत. उभं राहून काय करू, त्यापेक्षा ठाण्याला आलेलो आहे, पोखरण रोडला 1 नंबर 3ला. आता इथे बघूया, आपण कुठेतरी गाडी पार्क करूया, लंच करूया आणि मग पुन्हा डिवाइस ऑन करूया. CNG अर्धी टाकी झालेली आहे, अजून खूप करायचं आहे, त्याच्यामुळे मी CNG पण परत भरेन आणि मग परत डिवाइस ऑन करून CNG फुल केलेली आहे. CNG फुल झाल्याच्या नंतर लगेच मला एक्सेलचं ठाण्या कोरम मॉलमधून हिरनंदिनीमध्ये लागलेलं आहे ट्रिप. त्यांना हिरनंदिनीला ड्रॉप करून रनिंगमध्ये असताना मला बोरिवलीचा ट्रिप लागलेली आहे, ती मी लगेच ॲक्सेप्ट केलेली आहे. आणि आता त्यांना पिकअप करायला जातो. त्यांना पिकअप करून झाल्यावरती बोरिवलीला ड्रॉप करतो. ड्रॉप करून झाल्यावर तुम्हाला दाखवतो की किती. बोरिवलीला ड्रॉप घेऊन जात असतानाच एवढं ट्रॅफिक, एवढं भयंकर ट्रॅफिक होतं घोडबंदर रोडला. 6:30चं टायमिंग दाखवत होतं, पण गॅरंटीड 100% 8-8:30ला पोचलो असतो. एवढं घोडबंदर पूर्ण जाम होता, ठाण्यापासून ते फाउंटनपर्यंत पूर्ण ट्रक वगैरे पूर्ण जाम होतं. कस्टमर पण वैतागले होते, त्यांनी स्वतःहून लोकेशन चेंज केलं आणि ठाणा स्टेशनचं लोकेशन टाकलं. त्यांनी विचार केला की आपण यार ट्रेनने त्यापेक्षा लवकर जाऊ, तर ते माझ्यासाठी बेस्ट झालं. फेअर थोडासा कमी झाला, पण 300 रुपीज भेटले. त्याला ठाणा स्टेशनला ड्रॉप केलं. ठाणा स्टेशनवरून म्हणजे मला बॅक टू बॅक ट्रिप लागत होत्या, व्हिडिओ बनवायला भेटला नाही.
ठाणा स्टेशनवरून पिकअप घेतल्यानंतर मी डायरेक्ट अंधेरी ईस्टला ड्रॉप केलेलं आहे. आणि अंधेरी ईस्टवरून जो मी पिकअप घेतला तो एकदम भयंकर पिकअप होता. विक्रोळीचा पिकअप होता, माझ्या घरच्या साईडचा पिकअप होता. मी गो सीडरमध्ये उचलला, तो घेऊन आलो. 350 रुपये फेअरमध्ये मी त्याला घेऊन आलो. बट एक बोलतात ना की ना यार चला आपण विचार करतो तर यांना सर्व्हिस चांगली द्यावी, हे करूया. त्यांनी कमीत कमी 2 माणसं होती, त्यांची मुलगी कुठे विक्रोळीला होती आणि तिने गाडी बुक केली होती सिडान गाडी बुक केली. डिझायर येईल किंवा ओरा येईल. अरे पण तुम्ही कोणती पण गाडी येऊ द्या, तुम्ही बघू शकता त्यांचा फेअर पण म्हणजे नाहीच्या बरोबर लावलेला. म्हणजे बोलतात ना त्यांना इथेच याच बिल्डिंगमध्ये ड्रॉप केलेलं आहे. कमीत कमी 12-13 त्यांच्या बोचके होतं. घर त्यांनी म्हणजे घरची शिफ्टिंगच बोलता येईल, घर पूर्ण शिफ्ट करून त्यांनी माझ्या गाडीत टाकलेलं. वाईट एवढं वाटलं त्यांना. मी बोललो सर तुम्ही खाली करा, घेऊन जा. पण ते बोलतात ना माणुसकी असते आपल्या आतमध्ये, शेवटी कसं तरी आपल्याला वाटतं चला जाऊन दे घेऊन जाव्या. 350 रुपयेमध्ये त्यांना मी विक्रोळीला घेऊन आलो, ते पण 7-12 बोचक्यामधून. आता हीच माझ्या जागी जर डिझायर असती किंवा ओरा असती आणि मला गॅरंटी आहे की कोणीही यांच्या भाड्या घेऊन नसतं आलं आणि डिक्कीत काय कुठेच त्यांचं सामान एवढं बसलं नसतं. पण तरी पण त्यांची मुलगी बोलते असं कसा बोलतोय, भाडं कशाला घेतलं. अरे यार म्हणजे आम्ही सर्विस तुम्हाला गरज नाही, पण जे खरंच डेली रुटीन ओला उबेर रुटीन अपडेट करतात, डेली यूज करतात, त्यांच्यासाठी तर माझी गाडी प्रीमियम आहे ना. ते जर सिडन बुक करून माझ्या गाडीत बसतात तर ते खूप हॅपी होतात की नाही यार मस्त गाडी भेटली आहे, चला भारी वाटलं. आज इर्टिगामध्ये आलो, सिडन बुक केलं तरी मस्त मोठी गाडी भेटलेली आहे. आणि जर तुम्ही गाडीचा गैरवापर करता ना मग ते खूप चुकीचं आहे. नॉर्मल जास्ती तुम्हाला पोर्टर बुक करायला पाहिजे. टाइमपो पण हार्डली तेवढंच घेणार, 500-600मध्ये तुम्ही यार घरापर्यंत येऊ शकता. एवढी पण चिंदी चोरी करायला नाही पाहिजे माणसांनी. आणि त्याच्यामुळे कसं आहे ओला उबेरचं नाव त्या कारणानेच खराब आहे. खूप जण व्हिडिओ बनवतात कस्टमर असे तसे, कारण तेच आहे, त्यांची काही चुकी नाही आहे. खरंच कस्टमर तसे आहेत आणि ह्यांना थोडासा कॉमन सेन्स पाहिजे, थोडंसं लॉजिक पाहिजे की आपण काय करायला पाहिजे. आणि आपण गाडी बुक करतो आणि आपल्याकडे 15-16 बोचके आहेत त्यांचे स्वतःचे, ते पण ते असतात ना पूर्ण बोटे प्लास्टिक गोणी त्याच्यामध्ये बांधलेले आहेत. अरे मला एवढं वाईट वाटलं ना. आलो चला मी 40 मिनिटामध्ये मी विक्रोळीला पोचलो, ट्रॅफिक नव्हतं, फटाफट आलो. पण एक तर माझ्या मनामध्ये ना असं भरून आलं होतं यार की पूर्ण माझी त्याने डिक्की भरली, प्लस मागची सीट भरली आहेत आणि जे मागची ड्रायव्हरच्या पाठची सीट भरली ते आणि त्यांची मिसेस दोघं जण मस्त बसून फुल AC मध्ये 350मध्ये त्यांना सोडलं. आता याच्यावर मला काय रिॲक्शन करायला पाहिजे होतं काय मला काहीच कळत नाही. इट्स ओके, जाऊन दे, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. त्यांचं नशीब चांगलं होतं की मोठी गाडी गेली आणि त्यांना घेऊन यायचं माझं भाग्य मी समजतो. त्यांना ते फील नाही झालं, काही गोष्ट नाही. सखुशीने त्यांनी मला 50 रुपये एक्स्ट्रा दिले, पण त्या 50 रुपयाचा मोल नाही आहे. जे माझ्या मनामध्ये जी जळण झाली ना ते त्या 50 रुपयांनी भरून नाही काढू शकत आहे. चला इट्स ओके, काय प्रॉब्लेम नाही आहे. जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं मी समजून चालतो. आता गोम टाकलेलं आहे विक्रोळीपासून तर 10 मिनिटाच्या अंतरावर घर आहे. बघेन 5 मिनिटात फक्त तुमच्याशी व्हिडिओ काढण्यासाठी थांबलेलो आहे, नाही तर इथून डायरेक्ट आता घरी जायचा विचार आहे. काहीच कुठे आधीमध्ये थांबायचा विचार नाही माझा यार, कारण की असा मूड ऑफ झालेला आहे ना सकाळपासून. ॲक्च्युली सॅटर्डे बिझनेस झाला तसा ठीकठाक, असं नाही की नाही झाला, बट सकाळपासून एकदम जसा नेरूळला गेलो, नेरूळहून जे डोंबिवलीला गेलो ना मी, तिथूनच माझी रुटीन पूर्ण फिरलेली आहे. ॲक्च्युली शिकायला खूप टाईम जातो याच्यामध्ये, मला समजत नाही कोणत्या वेळी कुठे जायला पाहिजे आणि कुठे नाही जायला पाहिजे. आय थिंक ते स्पेशली ते बोरिवलीचं कॅन्सल केलं त्या कस्टमरने स्वतःहून, नाही तर माझी काय हालत झाली असती मला काय आयडिया नाही आहे. चला ठीक आहे, जे होतं ते होतं. आता आपल्याला थोडं हळू कळायला लागले की कोणत्या वेळेला कुठे जायला पाहिजे, कोणत्या वेळेला कुठे नाही जायला पाहिजे, ते तरी आयडिया आलेली आहे. डोंबिवली आणायला तो ॲक्च्युली कोणत्या ड्रायव्हरने जाऊ नये, माझं डायरेक्ट स्ट्रिक्टली सजेशन आहे. जे व्हिडिओ बघत असाल आणि जे राहत तिथं असेल, हां जे तिथे राहतात स्थायिक आहेत ड्रायव्हर, त्यांनी बिंदास तिकडचं भाडं घेऊन जाऊ. पण बाकीच्या ड्रायव्हरने तिकडेचं भाडं घेऊन जाऊन काहीच अर्थ नाही आहे, कारण की तिकडे रिटर्न येताना तुम्हाला भाडं नाही भेटत आणि 1-2 तास वेटिंग करणं अर्थ नाही ना आपल्याला. आपण बिझनेस करायला आलेलो आहे की या लाईनीमध्ये टाईमपास करायला आलेलो आहे. हां ज्यांना टाईमपास करायचं 1-2 तास झोपायचं आहे स्ट्रीट मागे घेऊन, त्यांच्यासाठी काय प्रॉब्लेम नाही. कल्याणला जावा, डोंबिवलीला जावा, उल्हासनगरला जावा, पण तिकडून जर भाडं रिटर्नचं नसेल भेटत तर एवढ्या लांब जाऊन काहीच फायदा नाही आहे. म्हणजे असं मी 2 दिवस झाले नोटीस केलं आहे. काल पण माझ्यासोबत तेच घडलं, आज पण तेच घडलेलं आहे. पण काय प्रॉब्लेम नाही, संध्याकाळी अर्निंग चांगली झालेली आहे. टाईम झालेला आहे 9:30
आणि आता जास्ती टाईम नाही आहे, आता घरच्या साईडला जातो. काम करायची पण टाईम टेबल असेल 10-12. मी अजून काम करू शकतो, CNG आहे माझ्याकडे, बट मी अजून काम नाही करणार आहे. इथून मी आता डायरेक्ट घरी जाणार आहे. माइंड आपलं जेवढं गरम असतं तेवढं माइंड आपल्याला शांत करायला पाहिजे. तर घरच्या साईडला जातो होतो युटर्न मारून, तोपर्यंत कोपरखिरणीचं ट्रिप लागलेली आहे. एक्सेलमध्ये 15 किलोमीटर डिस्टन्स आहे, अर्धा तासामध्ये आपण पोहोचू. काही प्रॉब्लेम नाही, तिथून पण आपलं घर जवळच आहे. बघूया, इथून निघूया. त्यांना पिकअप करतो, 2 मिनटं 3 मिनटाचं अंतर दाखवतो. पिकअप करतो, त्यांना ड्रॉप करून दाखवतो किती फेअर भेटला. कोपरखिरणीला ड्रॉप केलेला आहे. फेअर बघू शकता तुम्ही, एक्सेलचा होता 557 दिलेले आहेत. आणि तिथून निघताच मला लगेच एरोलीचा ट्रिप लागलेली आहे, ती पण मी एक्सेप्ट करून ती पण घेऊन आले सिडानमध्ये. त्याच्यामध्ये मला भेटलेले आहे 228 फेअर भेटलेला आहे मला. 188 अशा कंपनीने फेअर दिलेला आहे. आता इथून बहुतेक MT जायचाच विचार आहे घरी, कारण की कोणती ट्रिप लागेल अशी गॅरंटी नाही. टाईम झालेला आहे 11:05. बऱ्यापैकी संध्याकाळी काम झालेलं आहे, मॉर्निंगला काहीच काम नाही झालेलं आहे. एक्सेलचं भाडं काय असतं, काय फील असते ते मला आत्ता झालं. 15 किलोमीटरमध्ये 557 भेटलेले आहेत. असं वाटतं की या गाडीचा असं ट्रिप लागल्यावरती फायदा होतो. नाहीतर तुम्हाला मागाशी मी सांगितलंच, 11 बोसकी घर शिफ्टिंग त्यांनी माझ्या गाडीमध्ये केली आहे. काय प्रॉब्लेम नाही. इथून आता निघालेलो आहे, फटाफट पार्किंगमध्ये जातो. एरोलीवरून MT पार्किंगमध्ये आलेलो आहे, गाडी पार्क केलेली आहे. बाहेर बघू शकता खूप पाऊस होतो आहे, कसा बसा आलेला आहे, खूप दमलेलं आहे, कंटाळासुद्धा आलेला आहे. टाईम झालेला आहे 11:40. जेवण करायचं बाकी आहे, घरचे सगळे वेट करतात आहे माझं. आणि तुम्ही आजची अर्निंग बघू शकता. अर्निंग बऱ्यापैकी ठीकठाक झाली असं बोलू नाही शकत. 8 ट्रिप कंप्लीट केलेल्या आहेत आणि तरी पण 700 रुपयाची CNG खपत केली तर आपल्याकडे 1800, 1600, 1700 रुपये शिल्लक राहतात. फार कमी जमा होतात, पण ठीक आहे. सध्या आपण नवीन आहे या फील्डमध्ये, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं प्रॉब्लेम होतो रुटीनसाठी, कुठे जायला पाहिजे, कुठून ड्रॉप भेटत आहे. आणि आता मी सध्या तरी सिडानची ट्रिप बंद करणार आहे उद्यापासून. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. कारण की तुम्ही मला जर सपोर्ट नाही केला तर मी व्हिडिओ कसा बनवणार, अर्निंग कशी करणार. तुम्ही जर मला कमेंट केले तर तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता की कुठली ट्रिप मारली पाहिजे, कुठे जायला पाहिजे. एक्सेल गाडी माझ्याकडे आहे. आजचा व्हिडिओ मी इथे एंड करतो. गुड नाईट, स्वीट ड्रीम, बाय.